तर आता मुंबईसाठी ठाकरे सेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे। ठाकरे सेनेकडून 40 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। त्यामुळे ठाकरे सेनेची ही पहिली यादी जाहीर झाली आहे। मात्र मनसेकडून अद्याप कुठलीही यादी जाहीर झालेली नाही। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। गिरीश, मला सांगा, या यादीची वैशिष्ट्य काय? 40 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे। नक्कीच ठाकरे गटाकडून पहिले उमेदवारांची यादी आहे ते समोर आलेली आहे। यामध्ये जे माजी नगरसेवक आहेत त्यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे। मात्र ही यादी जाहीर करताना ठाकरेंनी एक सावध भूमिका घेतली। मनसेसोबत युती आहे, मात्र वरळी, दादर, माहीम, शिवडी या जागांवर वाद आहेत काही, आणि त्यामुळे इथल्या उमेदवारांना अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही। तो याशिवाय एबी फॉर्मही देण्यात आले नाही। त्यामुळे त्या ठिकाणी एक सावध भूमिका घेतली। तर दुसरीकडे काही आमदार आणि खासदारांच्या मुलांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली। यामध्ये सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विनायक राऊत यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे। माजी आमदार पात्रपेकर यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली आहे। वर्सोवाचे आमदार त्यांच्या मुलीला देखील या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। याशिवाय काही विभाग प्रमुखांच्या पत्नींना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। एकंदरीत सध्या फक्त पश्चिम आणि उपनगरातील उमेदवारी आहेत, एबी फॉर्म आहेत, ते देण्यात आले आहेत। मात्र या ठिकाणी दादर, माहीम ज्या ठिकाणी मनसे आणि दोन्ही पक्षांमध्ये जो जागांवरून पेच आहे त्या ठिकाणी अद्यापही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले नाहीत। त्यांना अद्यापही वेटिंगवर ठेवण्यात आलेले आहे। आज पुन्हा एकदा मातोश्रीवर बोलावण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज उर्वरित उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील। नक्कीच गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता ठाकरे सेनेने घराणेशाही पत्करल्याचं आपण पाहतोय। 40 उमेदवारांना यादी समावेश केलेला आहे।